युद्ध थांबवण्याची ताकद आपली आहे, लक्षात घ्या। अमेरिकेचा तुमचं भांडण आहे का? तर नाही। अमेरिकेशी भांडण कोणाचं आहे? मोदीचा आणि ट्रम्पचं आहे। त्याला आपण कशाला बळी पडायचं? त्याला आपण कशाला बळी पडायचं? आणि आपण बळी पडायचं नसेल तर काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? नाही, मतदान तर केलं पाहिजे। अजून काय केलं पाहिजे? इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक माणसाने, इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक माणसाने आपल्या इलाक्यामधलं, एरियामधलं भारतीय जनता पक्षाचं घर आणि RSSचं घर, ज्याची माहिती आपल्याला आहे, ज्याची माहिती आपल्याला आहे, त्याला 14 तारखेच्या आतमध्ये भेटायचं। त्याला 14 तारखेच्या आतमध्ये भेटायचं, हात जोडून विनंती करायची की बाबा, औरंगाबाद हे मिलिटरी सेंटर आहे। औरंगाबाद हे मिलिटरी सेंटर आहे। उद्याच्या असणाऱ्या युद्धामध्ये 5 राष्ट्र पाकिस्तानला मदत करणार आहेत। आपण सक्षम आहोत, याच्याबद्दल दुमत नाही। पण एखादा बॉम्ब, एखादा मिसाईल औरंगाबाद वरती पडलं तर तूही राहणार नाही, मी राहणार नाही। हे आपण त्याला काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? सांगितलं पाहिजे। आणि सांगून त्याला काय केलं पाहिजे? आणखीन काय केलं पाहिजे आपण? की बा, यापुढे तू कोणाला मतदान द्यायचं ते दे, आमचा काही विरोध नाही। पण या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तू भारतीय जनता पक्षाला मतदान देऊ नको। आणि मोदीचं कमांड मोडलंय म्हणून हा आदेश आणि संदेश ट्रम्पला आपण औरंगाबाद करातून पाठवून देऊया। एवढं कराल? निश्चितपणे कराल? निश्चितपणे तुम्ही करणार? एक RSS वाला आणि एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता RSS आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरी तुम्ही भेट देणार? भेट देणार का? घाबरणार तर नाही? बोलायला, सांगायला, विनंती करायला आणि हात जोडून सांगायचं BJPला मतदान देऊ नको, पुढच्या वेळेस द्यायचं त्यावेळेस देऊ। आपण हे